खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर गंभीर आरोप केले. तिकिटासह आर्थिक पॅकेज दिलं जात आहे असं राऊत म्हणतायत. तर 11 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत एका धार्मिक कार्यक्रमानिमित्तानं येत आहेत. या संदर्भातही राऊत यांनी भाष्य केलंय. पाहूया आपण. उद्या तुम्हाला कळेलच कोणाला फॉर्म दिले ते, सगळे स्क्रुटिनी वगैरे झाल्यावरती आजच कळेल. त्याच्यातून तुम्ही काढू शकता ना कोणाला उमेदवारी दिली आणि काय उमेदवारी दिली लपून राहत नाही. बाहेरून आलेल्या उमेदवारांना, गुंडांना उमेदवारी देण्याचं काम अजित पवारांपासून सर्वच पक्षाने केलं. ही लोकशाही आहे त्यांच्या पक्षात. हा गुंडांची रीग लागलेली आहे. काल गजा मारण्याच्या बायकोला अर्ज दिला आहे आणि रीग लागली आहे ती पैसे घेण्यासाठी. उमेदवारीबरोबर जे 5 कोटी रुपये दिले जात आहेत उमेदवारी अर्जाबरोबर, त्या 5 कोटीसाठी ही रीग आहे. आणि शिंदेकडे उमेदवारीबरोबर 10 कोटी. कोणी निष्ठावंत नसतं. ते निष्ठावंतांची काल तुम्ही भूमिका पाहिली असेल. पुण्यामध्ये भाजपचे अनेक निष्ठावंत अजित पवारांच्या पक्षात गेलेत, अन्य पक्षात गेलेत. संभाजीनगरात सुद्धा निष्ठावंत म्हणून घेणारे भाजपचे शिस्तबद्ध कार्यकर्ते कुठल्या पक्षात गेले? निष्ठावंत वगैरे काय नसतं. आज शिंदे गट, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार उमेदवारी अर्जाबरोबर जे आर्थिक पॅकेज देत आहे 5-5, 10-10 कोटीचं, त्यासाठी हा गोंधळ आणि रीग निष्ठा त्या पैशाच्या पावसात वाहून गेलेले आहे. आमच्याकडे शुद्ध कार्यकर्ते आहेत जे महानगरपालिकाच्या निवडणुकीला राष्ट्रपतीला आणलं तरी मला आश्चर्य वाटणार नाही. जसं काल म्हणालो मी की परदेशातून जर कोणी मोदींना मिठा मारणारे लोक आले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. मुंबई महानगरपालिकेसारख्या निवडणुकीत तुम्ही देशभरातून लोक गोळा करून आणताय, पण ती भाजपचा आता ती परंपरा झालेली आहे. राज्यांचे मुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री, माझ्या माहितीप्रमाणे 11 तारखेला प्रधानमंत्री मुंबईत येत आहेत. एका धार्मिक कार्यक्रमाचं खास आयोजन केलं आहे त्या दिवशी मुंबईतल्या जैन समाजाचं, आणि प्रधानमंत्र्यांनी ते आमंत्रण स्वीकारलं आहे. ते प्रचारासाठीच येत आहेत ना. निवडणूक आयोग काय डुलक्या मारतोय? काय करतोय निवडणूक आयोग? या राज्याचा निवडणूक आयोग जो आहे त्या आयोगाचे एक प्रमुख आहेत वाघमारे म्हणून. त्याने वाघमारे या नावाला जागावं आणि भाजपच्या लांडग्यांना आवरावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.